नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर बीएड कॅपचा जो चौथा राऊंड आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे। तर हा राऊंड आहे तर आपण सांगतच आहोत की बीएड कॅपचा चौथा राऊंड जी मेरिट लिस्ट लागते प्रत्येक कॉलेजनुसार लागते। याच्यामध्ये तुमचं नाव जेवढे कॉलेजेस दिलेले आहेत त्या प्रत्येक कॉलेजच्या लिस्टमध्ये तुम्हाला आल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला पोर्टलवरती जायचं आहे आणि लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे। मोबाईलवरती तुम्ही हे चेक करू शकता। प्रत्येक कॉलेजेसनुसार लिस्ट चेक करायची आहे, कॉलेजला फोन लावायचा आहे, कारण का जरी लिस्ट लागली असेल तरी देखील कॉलेजच्या जागा फुल असू शकतात। त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम कॉलेजमध्ये कॉल करायचा आहे। जागा रिक्त असेल तर त्वरित तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस असणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा बीएड कॅप राऊंड जो आहे तो बंद होणार आहे। तर अशा प्रकारे सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील MSTCET लिंक आहे, या ठिकाणी जायचं आहे। बीएड सीईटीचं पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल। मेरिट लिस्टच लागते, याशिवाय इतर कोणतीही माहिती पोर्टलवरती दिली जात नाही। तर सदरच्या मेरिट लिस्ट तुम्हाला प्रत्येक कॉलेजेसनुसार पाहायचे आहेत। तर इथे चेक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट अलॉटमेंट वेकेन्सी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सिलेक्ट युनिव्हर्सिटी या टॅबवरती क्लिक करून तुम्ही युनिव्हर्सिटी निवडू शकता आणि तुम्ही जे कॉलेजेस दिले होते ते देखील तुम्हाला कॉलेजेस चेक करायचे आहे। तुमच्या प्रेफरन्समध्ये जे कॉलेज दिले होते ते तुम्हाला चेक करायचे आहेत आणि त्यानंतर शो मेरिट लिस्ट या टॅबवरती तुम्हाला ही मेरिट लिस्ट पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे तुमचं नाव असेल, त्यानंतर मेरिट पर्सेंटाईल असेल, ॲप्लिकेशन ID अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची आहे आणि तुमचा मेरिट नंबर तुम्ही जेवढे प्रेफरन्स दिले होते तेवढे मेरिट नंबर तुम्हाला चेक करायचा आहे। तर अशा प्रकारे ही प्रत्येक कॉलेजेसनुसार जर तुम्ही 2 कॉलेज दिले असतील तर तुमच्या दोन्ही कॉलेजमध्ये मेरिट लिस्ट लागली असेल तर कुठला तुम्हाला कॉलेज योग्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करायचा आहे। तर अशा प्रकारे मेरिट लिस्ट तुम्हाला चेक करता येणार आहे। तर मेरिट लिस्ट चेक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला जे ॲलोकेशन राऊंड तुम्ही जो कॅप राऊंड चौथा जो भरला तर याची प्रिंट काढायची आहे। आवश्यक ती कागदपत्रे घेऊन कॉलेजमध्ये सर्वप्रथम कॉल करा आणि नंतर ॲडमिशन घेण्यासाठी जा। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। तर अशा प्रकारे मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे।